नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. काय घडलं? शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टानं 1 एप्रिलपर्यंत यासंबंधीची कागदपत्रे सुप्रीम कोर्टात सादर करण्याचा आदेश विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. त्यामुळे शिंदे गटासाठी हा धक्का मानला जात आहे. त्याचबरोबर 8 एप्रिल रोजी याची पुढील सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीत काय घडलं? आजच्या सुनावणीत शिंदे गटाकडून वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी, हरीश साळवे, महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली, तर उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. यावेळी सुप्रीम कोर्टानं सुभाष देसाई खटल्यात सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिला होता त्यातील पॅराग्राफ 144 चा उल्लेख 2 वेळा केला. यामध्ये सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना सुचवलं होतं की जरी निवडणूक आयोगानं पक्षाबाबत काहीही निकाल दिलेला असला तरी तुम्ही अगदीच तसाच निकाल दिला पाहिजे असं नाही, तर कागदपत्र तपासून तुमच्या सदविवेक बुद्धीनं निकाल द्यावा. आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. यावेळी बोलताना त्यांनी नोव्हेंबरमध्ये कार्यकाळ संपणार आहे, त्यामुळे यावर लवकर सुनावणी झाली पाहिजे, नाहीतर प्रकरण निरस्त ठरेल अशी विनंती कोर्टाला केली. तसेच अध्यक्षांनी तुमच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावला आहे असंही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. तर शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी बाजू मांडली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे दाखल केलेली कागदपत्र आणि कोर्टात दाखल केलेली कागदपत्र यात तफावत आहे. हा फक्त एक मुद्दा आहे, असे अनेक मुद्दे आहेत असा दावा केला. यावर सरन्यायाधीशांनी आमच्या निकालपत्रात जे लिहिले त्याविरोधात निर्णय झाला नाही का, असा थेट सवाल साळवेंना विचारला. दरम्यान या सुनावणीचं विश्लेषण करताना सुप्रीम कोर्टाचे वकील ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं की आज ठरवलं जाणार होतं की हे प्रकरण हायकोर्टात चालणार की सुप्रीम कोर्टात चालणार. याबाबत हरीश साळवे यांनी सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही आधी हायकोर्टात गेलो होतो, त्यामुळे ही केस हायकोर्टातच चालावी. पण 1992 मधील घटनापीठाच्या निकालानुसार अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात तुम्ही हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात कुठेही जाऊ शकतात, पण एकनाथ शिंदे हे हायकोर्टात गेले होते. पण सध्या उद्धव ठाकरेंना यावर तातडीनं सुनावणी व्हावी अशी घाई आहे, कारण ऑक्टोबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका लागणारच आहेत. त्यामुळे हायकोर्टात जर हा खटला लांबला तर हा खटला संपून जाईल. त्यामुळे त्यांनी हे प्रकरण सुप्रीम कोर्टातच ऐकावं, अन्यथा भरत गोगावले व्हिपचा वापर आमच्या आमदाराविरोधात करतील अशी भीतीही ठाकरेंना आहे. पण एकनाथ शिंदे यांनी गोगावले मार्फत आधीच हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केली. त्यावर अध्यक्षांना पक्षकार बनवण्यात आलं आहे. यावर नोटीसही इश्यू झाली आहे. अध्यक्षांना इतर पक्षकार बनवता येत नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टानं आजच्या सुनावणीत म्हटलं की अध्यक्षासमोर जी सुनावणी झाली त्याचं रेकॉर्ड 1 एप्रिलपर्यंत सुप्रीम कोर्टात सादर करावं. तसेच याची पुढील सुनावणी 8 एप्रिलला सुप्रीम कोर्टातच होईल. यामुळे उद्धव ठाकरेंना थोडासा दिलासा मिळाला आहे. ही कागदपत्र सुप्रीम कोर्टानंच मागवली आहेत, त्यामुळे या प्रकरणावर पुन्हा सुप्रीम कोर्टातच सुनावणी होईल अशी खात्री उद्धव ठाकरेंच्या वकिलांना आहे. त्यामुळं आता पुढच्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट हे प्रकरण आपल्याकडे सुनावणीसाठी घेतं की हायकोर्टात पाठवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.